रेश्मा कुलकर्णीचा सर्वांना नमस्कार. तर आजचा विषय आहे बहीण. बहीण ही सगळ्यात बहीण ही असायलाच पाहिजे. सगळ्यात प्रिय म्हणजे बहीण असते. आणि बहिणी असल्यामुळे आपल्याला जो आनंद मिळतो, जो लहानपणी पण भांडणं करायला आणि मोठेपणी पण, म्हणजे भेट तर होतच नाही. लग्न झाल्यानंतर खूप दिवसांनी भेट होते. बहिणीला भेटत नाही, पण लहानपणी खूप भांडणं केले जातात. खूप म्हणजे खूप मारामाऱ्या, सारख्याच भांडणं, आई वैतागते पार. तरी लहानपणीचं वेगळंच असतं. खाऊसाठी भांडणं, हिलाच थोडा दिला, तिला जास्त दिला, अशा प्रकारे भांडणं होतात की तिने जास्त खाऊ खाल्ला, मी कमी खाल्ला, ती जास्त हे केलं काम, मी जास्त केलं, तिने कमी केलं. अशा गोष्टीची खूप भांडणं होतात आणि त्याच्यात आनंद पण मिळतो आणि करमणूकही होते. अशी बहीण असते. आणि लग्न झाल्यानंतर तिची भेट होत नाही. मग खूप तरसतो भेटण्यासाठी. भेटल्या तरी एकत्र आल्या तर आम्ही तिघीजणी येत आणि भांडणं तर होतातच बरं का. मोठं झालं तरी भांडणं कशावरून तरी होतात. हिने असं केलं, तिने तसं केलं असं होतं. पण एकमेकीवाचून करमत पण नाही. आणि एकमेकीला फोन केल्याशिवाय तर होत नाही. तिने फोन नाही केला काही दिवसांनी ती करमत नाही आणि मग फोन आपण आपोआप करतो. जरी भांडणं होते, तिने फोन उचलला नाही, तिने केलं, राग येतो. राग आल्यावर थोड्या वेळात तो राग जातो आणि परत आपण तिचा फोन उचलतो, असं होतं. आणि बहिणीकडे जाणं तर शक्य नसतं. माहेरी भेट दोघी तिघींची तर कधी होत नाही एकत्र. ती आली तर ही येत नाही, ही आली तर ती येत नाही, आणि असं चालूच राहतं. आणि मग भेट होण्यासाठी कधी आपण एखाद दिवशी तिच्या गावाकडे जातो किंवा तिच्या घरी जातो. तर तिकडे गेल्यानंतर म्हणजे तिच्याकडे गेल्यावर तिला इतका आनंद होतो, गगनात मावत नाही. कारण तिला काय करू काय नको असं होतं बहिणीला, की आपण तिच्याकडे गेल्यावर. आणि ती आपल्याकडे आल्यावर आपल्यालाही पण तसंच होतं की तिने यावं, आपल्याकडे 4-8 दिवस राहावं, आपल्याकडे एन्जॉय करावा, आपण फिरावं असं वाटतं. पण आता कसं झालेलं आहे, प्रत्येकाचे मुलांचे शिक्षण याच्यामध्ये वेळच मिळत नाही बहिणीला भेटण्यासाठी किंवा तिला राहण्यासाठी. थोड्या वेळाशिवाय जर ती भेट होते, पण अशी भेट जास्त होत नाही किंवा बोलणंही जास्त होत नाही आणि एकामेकात जास्त वेळही देता येत नाही. कारण का, फोनवर बोलतानाही पण अनेक अडचणी येतात. नवरे तरी हाको मारतात, कुणीतरी बोलतं किंवा आवाज तरी येत नाही. असं अनेक भेडसावून जातो आपण. आणि मग आपण आपल्याला करमणूक म्हणून करमणूक म्हणजे बहिणीचा आपल्याला खूप मोठा आधार असतो. दुखलं तरी मी बहिणीला सांगते. माझं तर असं आहे की माहेरच्या माणसाला सांगितल्यावर माझं निम्मं दुखणं कमी होतं किंवा माझं दुखणं कमी होतं माहेरच्या माणसाला सांगितल्यावर. कारण ती प्रेमाची, कारण मला मुलगी नाही. आणि मुलगी असती तर आपण कोणाला सांगितलं नाही तरी, मुलीला सांगितलं तरी सगळं हे होतं. पण मुलगा असताना तो काही ऐकून घेत नाही आपलं. आणि त्याच्यामुळं आपलं दुखणं त्याला काही कळत नाही. कारण तो शेवटी पुरुष असतो ना, त्याला काहीच कळत नाही की आईचं काय होतं आहे काय नाही. ती मुलगीच समजू शकते. आणि मुलगी समजू शकते म्हणजे, मुलगी जर नसेल तर बहिणीला आपण सांगतो की आपला प्रॉब्लेम काय आहे. बहिणीशी बोलू शकतो आपण आपला प्रॉब्लेम. पण तो आई असेल तर आईशी, बहीण असेल तर बहिणीशी, पण भावाशी आणि मुलाशी काहीच बोलू शकत नाही. आणि बोललं तर ते डोक्यावरून जातं. कारण ते भांडायला तयार होतात, पण त्यांना समजत नाही की हिला काय होतं आहे किंवा काय नाही, काय दुखतं हिचं, काय चाललं हिचं, काही समजत नाही त्यांना. आणि ते शेवटी पुरुष असतात हां. त्यामुळं त्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नसतो. त्याच्यामुळे मुलगी असेल तर आपण कोणालाही सांगू शकत नाही. मुलीला सांगू शकतो आणि आपण हे होतो. मुलीला सांगितल्यावर कोणाला सांगण्याची गरज पण भासत नाही. कारण मुलगी आपलं सगळं करते, जेवण करते, स्वयंपाक करते, खायला घालते. त्याच्यामुळे आपण कोणालाही आपलं दुःख सांगू शकत नाही. पण आपल्याला काम करावं लागतं. पुरुष जेव्हा घरात असतात तेव्हा दुखलं तरी आपल्याला करावं लागतं की चहा करणे किंवा खाणे
किंवा काही दुखलं तरी काय खायचं तर खावं वाटलं तर आपल्याला करावं लागतं. पुरुष काही करू शकत नाही, त्याला काही येत नाही. तो चहा करायचं तरी 10 वेळा विचारतो, आई चहाचा डब्बा कोणता, साखरेचा कोणता, किती टाकायचं. तेच डोकं उठाड होण्यापेक्षा आपण स्वतःचं काम करू शकतो. असं होतं आपल्याला. पण मुलगी असं तिला सगळं माहिती असतं आणि ती व्यवस्थित आपल्याला करून खायला घालते. 17-18 वर्षाची मुलगी असली तरी ती आपल्याला खायला घालते आणि तिच्यापेक्षा लहान असेल तर ती काहीतरी करते किंवा आईची हेल्प करते. आणि त्याच्यामुळं बहीण असेल तर बहिणीला सांगू शकतो आपलं दुःख. बहीण तर काही करायला येऊ शकत नाही कारण ती परक्या घरी गेलेली असते, पण तिला सांगितलं तर आपलं मन हलकं होतं. मग तिच्या घरी गेल्यावर एन्जॉय करायला, तिच्याबरोबर फिरायला खूप मजा येते. आणि म्हणूनच बहीण पाहिजे आणि मुलगी तर पाहिजे. बहीण असेल किंवा नसेल तर मुलगी तरी पाहिजे. कारण का तर सर्व स्त्रियांनाच आपण शेअर करू शकतो ना आपल्या गोष्टी. त्या मुलांना नाही करू शकत, त्यांना काहीच कळत नाही, त्यांना काही बोलल्यात अर्थच नाही कारण ते पुरुषच असतात. आणि पुरुषाला काही बोललं तर त्यांना खूप लागतं आणि ते भांडायलाच तयार होतात. त्याच्यामुळे त्यांना काही बोलायचं नाही आणि त्यांच्या नादीच लागायचं नाही असं असतं. कारण का नवऱ्याला पण काहीच कळत नाही. नवरा त्याचं काम करतो आणि म्हणतो तुला बरं वाटत तेव्हा कर, नाही तर मी बाहेर खाऊन येतो असं म्हणतो. मुलगाही पण म्हणतो मी पण बाहेर खातो, पण मी काही करत नाही किंवा करू लागत नाही, मला काही येत नाही किंवा राडा घालून ठेवतात सगळीकडे. मग काय उपयोगी. त्याच्यापेक्षा बहीण तरी हवी. बहिणीला आपण शेअर करू शकतो आपलं दुःख, आपल्या वेदना, आपलं काय होतं आहे, आपल्या घरी काय चाललं आहे ते बहिणीला आपण सांगू शकतो. ती आपली चेष्टा मस्करी नाही उडवत बहीण, कारण ती आपलं दुःख समजून घेते. कारण ती बहीणच असते ना, त्याच्यामुळे ती दुःख समजून घेते. सगळं समजून घेण्यातच तिला म्हणजे ती समजून घेते म्हणून आपण तिच्याशी बोलतो, मुलीशी बोलतो. कारण मुलगी पण समजून घेते आईचं दुःख, मुलगी पण खूप समजून घेते. आईसाठी ती रडते. लग्न झालं तरी ती आईमध्ये तिचा जीव गुंतलेलाच असतो. आणि तसं मुलांचं नसतं. लग्न झालं म्हणजे मुलं परके होतात आणि त्यांची ते बायकांमध्येच ओढ जास्त असते आणि ती ओढ म्हणजे की आईपेक्षा बरोबर आहे. कारण निसर्गाने नेमच तसा लावलेला आहे, त्याच्यामुळं त्यांची काही चुकी नाही. निसर्ग तसंच करायला वयच असतं ते ना. मुलीचं पण वय असतं, पण ती थोडंसं तरी लक्ष आईकडे देऊ शकते. कारण ती मुलगी असते आणि तिला त्याची जाण असते. पण मुलाचं कसं असतं नैसर्गिकच हे, तर मुलगा बरोबर बायकोकडे ओढला जातो आणि तो आईचा दुस्वास करू लागतो किंवा आईला त्रास देऊ लागतो. 10तून एखादा मुलगा खूप चांगला असतो की तो आईला जीव लावतो, बोलतो तरीच पण तो जीव लावतो. पण 10तून एखादा असा असतो आणि एक मुलगा म्हणजे मुलगा आईची किती हेळसांड करतो, त्याला काही वाटत नाही. पण आईला इतकं दुःख वाटतं की त्याला तिने सांभाळलेलं असतं, लहानचं मोठं केलेलं असतं आणि तिने त्या वेदना सोसलेल्या असतात. पोटातल्या कळापासून तर तिचा पुनर्जन्म झालेला असतो आणि ती त्या मुलाला किती समजून सांगितलं तर त्याला समजत नाही आणि तो आईचा दुस्वास करतो. बायको आल्या आईचा अपमान करतो. खूप मोठा अपमान केल्यानंतर आई ते सहन नाही करू शकत. ती मानसिक याच्यात जाते, मानसिक विचारात जाते. ती बोलत नाही पण ती खूप दुःखी होते आणि त्याच्यामुळंच बहीण किंवा मुलगी असं बाई सुखी राहू शकते. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.